आता बातमी आहे पुण्यातनं. तिथे नवले ब्रिज परिसरामध्ये आज दुपारी पुन्हा एकदा अपघात झालाय. नवले ब्रिज परिसरात असलेल्या भूमकर चौकात एका भरधाव कंटेनरनं 5 वाहनांना उडवलंय. सुदैवानं या अपघातात कुणी जखमी झालेलं नाही, मात्र 5 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अपघातग्रस्त वाहन देखील आता हटवण्यात आलंय. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी त्या कंटेनर चालकाकडनं सुरू आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. पुण्यातल्या नवलेपूर परिसरात असणाऱ्या भूमकर चौकात आज पुन्हा एकदा अपघात झालेला पाहायला मिळतोय. मी सध्या त्याच ठिकाणी आहे जिथं हा अपघात जो आहे तो झालेला आहे. काही वेळापूर्वीच भरधाव येणाऱ्या कंटेनरनं या भूमकर चौकात, म्हणजे जो नवले पुलाचा परिसर आहे त्या भूमकर चौकात 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी नाहीये किंवा कुठलीही जीवितहानी जी आहे ते झालेली नाहीये. मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या याच नवले पुलावरती अपघात होऊन जवळपास 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता, मृत्यू झाला होता. 15 जण जखमी झाले होते आणि त्याही वेळेस अनेक वाहनं जी आहेत ते त्यामध्ये नुकसान वाहनांचं झालं होतं. आणि आता पुन्हा एकदा ही वाहनं जी आहेत त्या वाहनांचं नुकसान फक्त झाले. हायवे आहे हा सगळा साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा. आता वाहनं जी अपघातग्रस्त वाहनं आहेत ती पुणे पोलिसांकडून काढली जात आहेत. पण पुन्हा नवले पुलावर त्याच कारणामुळं एक कंटेनर जो आहे तो भरधाव वेगाने आला. स्लोप जो आहे ज्याचं मूळ कारण बोललं जात आहे नवले पुलावर अपघात होण्याचं, त्यामुळंच त्या कंटेनरचा पुन्हा एकदा ब्रेक फेल झाला असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि त्याच कारणामुळं या नवले पूल परिसरात असणाऱ्या भूमकर चौकाच्या या हायवेवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. आणि या अपघातात 4 ते 5 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. आता ही वाहनं जी आहेत ती पोलीस चौकीला घेऊन जात आहेत. पोलीस सगळा हायवे जो आहे तो क्लिअर केला आहे. पण पुन्हा याच परिसरात अपघात झाल्याने जो आहे तो चर्चा या नवले पुलाच्या अपघाताचा पुन्हा वाढ होतानाच्या रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.